पोपटराव भसे लिखित शांती प्रकाशन प्रकाशित बिलंदर भाग 12वा. संध्याकाळी 8 वाजायला काही मिनिटांचा अवधी असताना शब्द दिल्याप्रमाणे सोनबा कृष्णराव मोहिते डॉक्टरांच्या भेटीसाठी दवाखान्याकडे गेला. दवाखान्यात एकही पेशंट नव्हता. डॉक्टर त्याची वाट पाहतच होते. रखमीसुद्धा थांबली होती. सोनबाला आलेलं बघून दोघांनाही आनंद झाला. चला आतमध्ये जाऊन बसूयात आपण, डॉक्टर म्हणाले. चालतंय की, सोनबा उत्तरला. डॉक्टर त्यांच्या खुर्चीत जाऊन बसले. त्यांच्या समोरच्या खुर्चीत सोनबा बसला आणि रखमा दारालगतच्या स्टूलावर टेकली. पाय काय म्हणतोय? आजच्याला बरं आहे. गोळ्या वेळच्या वेळी घेतोयस ना? आता नाही घेऊन कोणाला सांगणार? पाय लवकर बरा झाला पाहिजे, नाही तर उपाशी मारायची येळ येईन ना. सोनबाने ठराविक उत्तर दिलं. अरे ज्याने चोच दिली तो दाण्याचीही सोय करून ठेवतो. डॉक्टरांनी साखर पेरणी सुरू केली, पण सोनबा वाचतात होता. तो म्हणाला, डॉक्टर साहेब, अहो तुम्हावानी सुखासुखी आम्हासनी दान मिळतात का? दिवसभर वनवन करायची, तवा कुठं आमची चूल पेट घेते. अवांतर गप्पा मारण्यापेक्षा आपण मूळ विषयाकडे वळूयात. आमच्या डॉक्टरीणबाईंच्या दाराकडं सारख्या येरझाऱ्या चालू झाल्या असतील. बरं मग उद्या दुपारच्याला बसायचं का? सोनबानी मुद्दाम विचारलं. आज, आत्ता, उद्या बिद्या नाही. जास्त पाल्हाळ लावत बसायचं नाही. रखमानी काल मला थोडीफार कल्पना दिली आहे. मी पूर्ण विचार केला आहे. हिशोब साधा, सरळ आणि सोपा आहे. मला बोलू देत आहे का नाही तुम्ही? त्यांनी मध्येच विचारलं. आधी मी बोलतो, मग तुला जे काही बोलायचं असेल ते तू बोल. ठीक आहे, बोला तुम्ही. आपल्याला तडजोड करायची आहे. थांबा डॉक्टर. नाही सोनबा, मला बोलायची तू परवानगी दिली आहेस ना, मग माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय तू तोंड उघडायचं नाही. तर मी काय म्हणत होतो? हा प्रश्न साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे आणि तडजोड एका बाजूनं होत नसते. आपल्या दोघा उभयतांच्या संमतीनं प्रकरणावर पडदा टाकून देऊ. 2 दिवसांपूर्वी तू आमची जी भानगड पाहिलीस ती तू कोणाला सांगायची नाहीस. त्या बदल्यात आम्ही तुला काही रक्कम द्यायची. किती पैसे पाहिजे ते सांग आता. डॉक्टर साहेब, तुम्ही राग मानू नका, पण तुमचं बोलणं काय मला आवडलेलं नाही. तुमचं पाप झाकून ठेवण्याकरता पैशाच्या जोरावर तुम्ही माझी खरेदीच चालवली की. पैसा मिळवायच्या आशेने मी आलो नाही. अहो आम्ही आडणी माणसं, बरी नाही हवे. जनावराप्रमाणे वागणं आता सोडून शानी द्या. वाटलं होतं तुम्ही चूक झाली म्हणाल, अपराध पोटामध्ये घाला असं म्हणाल, पण तुम्हाला त्याचं काहीच सोयर सुतक नाही आहे. मी गरीब माणूस आहे. तुम्हाला विरोध करायची माझी ताकदच नाही आहे. तरी पण तुम्ही हे जे खराब काम चालवलं आहे ना, ते काय मला पसंत नाही असं म्हणायचं धाडस तर मी करूच शकतो. सोनबा, आता तुम्ही नाही मध्ये बोलायचं. ठरलं आहे ना, त्याप्रमाणे मला बोलू द्यायचं. तुमच्या बाईसाहेबांचा तुमच्यावर किती विश्वास आहे ठाव आहे का तुम्हाला? त्या तुम्हासनी देव समजतात आणि तुम्ही मात्र खुशाल गरीब लोकांच्या लेकीबाळींच्या उणिवांचा बिंदासपणे गैरफायदा घेता होय. बाईसाहेबांनी धर्म सांभाळायचा आणि तुम्ही मात्र तो पायाखाली तोडवायचा. आकाशला न्याय आहे सांगा बरं? हे बघ सोनबा, तू या वादविवादात पडू नयेस असं मला वाटतंय. हा विषय तुझा नाही आहे. तू गरीब आहेस, तू व्यवहाराचं बोल. तुझ्यासारख्या गरिबांनी फक्त फायदा तोटा पाहावा असं माझं मत आहे. फायदा पाहाय हरकत नाही हो, पण 4 पैसे मिळाले नाही माझी गरिबी थोडीच हटणार आहे का? आयतं मिळायला लागलं ना का माणूस आळशी म्हणतोय, त्याला आयत्याची चटकच लागते. तुमचे पैसे घेऊन तात्पुरता आत्ता फायदा होईन हो, पण मोहर जो तोटा होईन त्याची नाही ना किंमत करता येणार. ही चर्चा वाढवण्यात काही अर्थ नाही आहे सोनबा. आकडा सांगून बघ. तुमचा आग्रहच आहे का? आग्रह नाही आहे, विनंती आहे. उशीर होतोय. ठीक आहे, पण आकडा मी नाही सांगणार, तुम्ही सांगायचा. पाटला तर वय म्हणेन. मी तुला एक रकमी 10,000 द्यायला तयार आहे. 10,000 काय कात होतं वय? घरच्या सापराची बी दुरुस्ती नाही करता येणार. 10,000 कमी वाटत आहेत का? माझ्या मानाने कमी नाही आहेत, पण तुमच्या मानाने जास्त बी नाही आहेत.
आणि प्रश्न माझा नाहीच आहे, प्रश्न तुमचा आहे. तुला गुरु करून घेतलं पाहिजे. आणखीन किती वाढवून पाहिजेत एकदाच सांग. मनापासनं देणार असाल तरच सांगतो. काय आहे, कोणाचा तळतळाट मला घ्यायचा नाही. मी सरळ मार्गे माणूस असल्या कारणाने वाकडं बोट मला नाही करता येत. किती ताणतोय सोनबा तू? ताणत आणि तुमचा आवडता खेळ आहे हो. आता पतूर फुकटात माझ्या मारायला मिळाली, तिचा तुमासनी बी थोडासा धस नको का? तुझं सगळं म्हणणं मान्य आहे मला, तू आकडा सांग रे बाबा. डॉक्टर कोपरापासनं हात जोडत म्हणाले, आणखीन 5,000 द्या, म्हणजे तुमची आठवण मधून माझं सापराचं काम तरी होईल. देतो मी, पण तू शेवटपर्यंत तोंड बंद ठेवलं पाहिजेस. कोणाला सुद्धा कळता कामा नये. जर तू या गोष्टीची वाच्यता कोणाकडे केलीस तर मात्र, हे बघा डॉक्टर, मला दामात घ्यायचं काम नाही. आज पत्र कोणाला बी मी माझं इमान ऐकलेलं नाही. तुमच्याबरोबर पहिल्यांदाच सौदा करतोय. तुमचा पैसा तुम्हासने लाखलाभ, त्याचे वाचून माझं काय अडलेलं नाही. घरावर नवं सापार घालायलाच पाहिजे असं बे काय नाही आहे. आयतं बसून खाण्याकरता मी मुळी त्याचा उपयोग करणारच नव्हतो. सोनबा राग आल्याचा आविर्भाव करून म्हणाला, वाकडं बोट केल्याशिवाय हाती काही लागत नाही हे त्याला अनुभवानं माहिती झालं होतं. त्याचा पारा चढलेला बघून डॉक्टरांची पैशाची नशा क्षणार्धात उतरली. वास्तवतेचा त्यांना विसर पडला होता. सोनबा कच्च्या गुरूचा चेला नाही याविषयी त्यांची खात्री झाली. माघार घेत खाली येत म्हणाले, अरे अरे अरे, हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस तू सोनबा. अरे तुला दुखावण्याचा माझा इरादा नव्हता, मला समजून घे. गेले 2 दिवस आम्हा दोघांनाही झोप नाही आहे. आता तुमसनी झोप नाही आली, हा काय माझा दोष आहे का? रखमीला तिचा नवरा नांदवीत नसल्या कारणाने तिची गरज मी समजून घेऊ शकतो, पण तुम्हाला कसं समजून घ्यायचं? तुम्हाला तुमच्या बायकोने अजून तरी सोडलेलं नाही आहे का नाही? कशाला उगा मला बोलायला लावताय हो? आता बास झालं सोनबा, तुझ्यापुढे मी माझी हार मानतो. उद्या दुपारी रखमाकडे 15,000 पाठवून देतो, मग तर झालं. नाही नाही, झालं नाही. माझ्या विश्वास असेल तर पाठवून द्या. काय रखमा, तुझा तरी आहे का विश्वास? डॉक्टर साहेबाचा नसला तरी माझा आहे, ती हसत म्हणाली. मग निघायचं ना? रखमा, तुला घरी जायलाही उशीर झाला. सोनबा विजयी हास्य करत उभा राहून म्हणाला, डॉक्टर साहेब जाऊ ना मी? रखमीने परवानगी मागितली. हां, जाऊ शकते. सोनबा येईल तुला घालवायला, मला गेलं पाहिजे. हातात कुलूप खिल्ली घेऊन डॉक्टर म्हणाले. रखमीला पोचवून सोनबा घरी आला. गंगी केव्हाची त्याची वाट बघत होती. त्याने उमरेच्या आत पाय ठेवल्याबरोबर तिने विचारलं, अहो एवढा वेळ कुठं गेलता? अगं दवाखान्याकडं, डॉक्टर साहेबांनी पाय दावायचा होता, मग तसाच गुरुजीकडनं आलो. रोज रोज काय काम असतं हो गुरुजी का? काम असल्या बिगर रोज कोणी जात नाही. कामाचं नाव गाव तरी कळू द्या. तुला नाही कळायचं का? तू जेवायला वाढ. हात धुण्यासाठी जा, तो म्हणाला. तुम्ही नका सांगू, मला गुरुजीच सांगतील, त्यांनाच विचारते मी. ती ताट हातात घेऊन येऊन म्हणाली. त्यांनी जेवायला सुरुवात केल्यावर तिने माहिती दिली. अहो मारुती भाऊचा वसंत आणि बाबूशा माळ्याचा श्यामा केंदोळ तुमची वाट बघत होते, कटाळून गेले निघून. आता ते येतील असं मला काही सापण पडलं होतं का? अहो पर लोक आपल्या दाराशी येते. तुला जेवायचं नाही का? म्हणून तर म्हणते. जेवणानंतर तो गोधाचं पुस्तक घेऊन अंथरुणावर गेला. भिंतीला पाठ टेकून पुस्तक चाळत बसला. सगळं पुस्तक चाळल्यानंतर मधला एक धडा काढून तो आस्ते आस्ते वाचायला लागला. भांडी घासताना गंगीने अंदाजाने विचारलं, याच्याकरता तुम्ही गुरुजीकडे जाऊन शनी बसता वाटतं. काय वाईट आहे काही? तुमच्या डोक्यात ना कधी काय खोळ भरेल याचा नियमच नाही. अहो लिवाया वाचाय शिकून शनी आता काय दिवा लावणार आणखीन? तुला कळायचं नाही असं मी मागाशी म्हणलोय ना. एक डाव सांगितलेलं शहाण्या माणसाने ध्यानामध्ये ठेवावं. मधीच शिक्षण सोडून दिल्याने शनीना आता लय पस्तावा होतोय मला. यापायी कधी कधी डोक्यात किडा पडतात माझे. तू तुझं काम करीत राहणार, माझ्याकडं बघायचा त्रास नको घेऊ. तिचा डोळा लागल्यानंतर सुद्धा कितीतरी वेळ त्याचं वाचन चालूच होतं. वाचता वाचता शुद्ध अशुद्ध शब्दातला फरक उमजत होता. शुद्ध शब्दाचं स्वरूप आपोआप मनात ठसत होतं. कंटाळा आल्यावर त्यांनी पुस्तक मिटलं. दुसऱ्या दिवशी गंगी म्हैस घेऊन मोलाच्या कामाला गेल्यानंतर तासाभरानं रखमी आली.
कबूल केल्याप्रमाणे मोहिते डॉक्टरांनी तिच्याकडे 15,000 रुपये दिले होते. त्यांनी सगळी रक्कम कोपरीच्या दोन्ही खिशात ठेवल्यानंतर ती आनंद प्रकट करत म्हणाली, आता माझा जीव भांड्यात पडल्यावानी वाटतोय व्हाय. डॉक्टरचे पैसे आधी घ्यायचे नाहीत असं मी ठरवलं होतं म्हणा, पण तुझ्याकरता माघार घ्यायला लागली मला. डॉक्टर साहेबांच्यावर तुमचा एवढा का राग कळतच नाही मला. माणुसकीला सोडून शनी वागायला लागला ना का कोणाला बी राग येतोय. आणि तुझ्या कान्हाचं वागणं तर. त्यांनी जिभेला आवर घातली. तो मनात म्हणाला, आपण आता काय बी विपरीत बोलायचं कारण नाही. आपला मतलब साधलेला आहे. आपण जे बोलू ते खडानखडा ही रकमी त्या कानाला जाऊन सांगणार. त्याचा रोष विनाकारण वाढून घेण्यात काय अर्थ आहे. त्याचं त्याच्यापाशी. समद्या गावाला सुधारण्याचा आपण काही येडा उचललाय का. अहो भाऊ, डॉक्टर साहेब कसे बी असले ना तरी स्वभावाने लय चांगलेत. त्यांच्या चांगुलपणाचा मीच गैरफायदा घेतलाय. गेली 3 वर्ष मी त्यासनी जवळून बघती. मी पाहिजे ते त्यांच्याकडून घेत आले, पण त्यांनी माझ्यापाशी कधी बी बाईसाहेबांनी दुखावलं नाही. गरीब दोबळ्यांची कसं वागतात ते. अहो धंद्यामध्ये लय माणुसकी धरून क्षण नाही चालत भाऊ. तुम्ही एखादा धंदा चालू करा म्हणजे समजेल. माझ्या बाचच पागा की. हिसाब केला ना आपल्या गावामध्ये 7-8 हजाराची उधारी निघल. अहो काम होण्यापुरतं लोक गायवाया करतात, मग फिरून तोंड बी नाही दाखवत. त्याला धंदा सुरू करायचाच होता म्हणून रकमीचा मुद्दा त्याला चटकन पटला. विषयांतर करण्यासाठी म्हणाला, मलमपट्टी करणार आहे ना. बोलायच्या नादात राहूनच गेलं की. कधी घरी जाते असं झालंय. मागापून पोटात कावळं वरडतात. 3 दिवस तुकडा गोड लागला नाही. आता आज पोटभर जेवणार मी. ती त्याच्या पायाचं बँडेज सोडत म्हणाली, समधिकूनच तुझा फायदा झाला आहे म्हणून क्षणभरपीठ जेवणारच की तू. पदराला 4 पैशाची धज बसली नाही. पुन्हा माझ्या विकारायला मोकळी झाली तू. माझ्यामुळं तुमचा किती फायदा झाला विसरला का. ज्या पापाचा धनी झालोय ना त्याचं मोल या 15,000 परीस लय जास्त आहे. तुमच्या डोक्याला खरोखर जोडच नाही बाय. ती जखम बांधत म्हणाली आणि तिच्या हसण्यात तोही सामील झाला. सोनबाची जखम पूर्णपणे बरी व्हायला आणखीन 2 दिवस लागले. 3ऱ्या दिवशी राम मंदिराकडनं येताच तो पहिल्यांदा सरपंचाकडे गेला. नेहमीसारखीच त्यांची दोन्ही कामं होती. सरपंचांनी गावात नुकतंच गटाराचं बांधकाम चालू केलं होतं. त्यावर मुकादम म्हणून सोनबाची नेमणूक करून टाकली होती. त्यांना 2 आठवड्यांच्या पगारपत्रावर सोनबाची सही पाहिजे होती. त्यांनी सरपंचांना ब्र शब्दाने विचारलं नाही. सांगितलेल्या ठिकाणी सह्या केल्या. त्या बदल्यात त्याला 200 आणि सरपंचांना 2,000 रुपये मिळाले. पैसे खिशात घालून त्यांनी सरपंचांना विचारलं, आता दुसरं कोणतं काम. त्याकरता आपल्याला भाऊसाहेबांच्या खामगावला जायचं आहे. गेल्या दिवाळीत आपल्या गावातली सार्वजनिक विहीर मंजूर झाली. आपल्याकडनं काय ते काम झालंच नाही. विहिरीकरता सरकारचा पैसा पुन्हा काय मिळणार नाही. म्हणून विहीर बांधून पूर्ण झाल्याचा आपल्याला जबाब द्यायचा आहे. आणि विहीर कुठं बांधली असं विचारलं तर काय सांगणार. गट नंबर 112चा 2 असं सांगायचं. बाकीचं आम्ही बघतो. ती 112मध्ये तुमची हिर आहे ती दावायची होय. अरे म्हणून तर तुझा जबाब घ्यायचा आहे. ही गोष्ट आहे ना पूर्णपणे गुप्त राहिली पाहिजे. सरपंच त्याच्या कानाजवळ तोंड आणून म्हणाले, किती रक्कम मंजूर झाली होती त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे. पुढच्या आठवड्यात भाऊसाहेब तुला 1,000 देतील. बरं खामगावला कधी जायचं मग. बाकीच्या सगळ्या शंका बाजूला सारून सोनबाने विचारलं, भाऊसाहेब आले तर आजच जाऊ दुपारी. आजच्याला जमलं नाही तर मग परवाचा दिवस ठरवा. उद्याच्याला मला दुसरं काम आहे. चालेल की तुझ्या सोयीप्रमाणे जाऊ. मी घरून जाऊन शनी येऊ का. म्हशीला वैरण काढी करतो, जेवतो, लगे इकडे येतो. पंचायत ऑफिसकडे ये, लय उशीर नको लावू. त्याच दिवशी त्याला खामगाव कचेरीत जबाब देण्यासाठी जायला लागलं. खामगावहून येताना त्यांनी 4 लिटरचं एक लोखंडी कॅन आणि दूध तापवण्यासाठी मध्यम आकाराचं एक जर्मनचं पातेलं आणलं. दुसऱ्या दिवशी दुपारी गाळ तुडवत सत्याचा माल पोचवायला जायला लागलं. त्याच्या या कामात खंड नव्हता. पैशाचा ओघ चालूच होता. बिनबोभाट त्याला त्याची वाटणी मिळत होती. अर्ध्या लाखाच्या वरती लक्ष्मी जमली होती. बँकेत पैसे जमा करण्यासाठी 2 दिवसांनी पुन्हा खामगावला जायला लागलं. स्टँडसमोर सावकारांचा टेम्पो दिसला म्हणून त्यांनी बऱ्यापैकी कॉट खरेदी केली.
खरेदी पावती ड्रायव्हरकडे देऊन तो बँकेत गेला. अशा प्रकारे एक एक दिवस पालटत होता. मौसमी पाऊस एखाद दुसऱ्या दिवसाचा खाडा करून पुन्हा हजेरी लावत होता. पेरण्या उरकल्या होत्या, लावण्या संपल्या होत्या, शेतात पिकं तरारली होती. करंजामाई दुथडी भरून वाहत होती. करंजोड्याला संगमोढ्याला धारा फुटल्या होत्या. बोलबोल म्हणता आषाढ संपला. श्रावणाला सुरुवात झाली. नागपंचमीचा सण जवळ यायला लागला. रात्रीच्या झिम्मांना फुगड्यांना सुरुवात झाली होती. एक दिवशी सकाळी भोसले गुरुजींनी दिलेलं पुस्तक हातात घेऊन सोनबा बसलेला असताना बजरंगा आला. त्याचा चेहरा किंचित चिंतातूर दिसला. सोनबा कॉटवरनं खाली उतरला आणि म्हणाला, या की पैलवान, बरे दिवसांनी गरीबाची आठवण झाली. अरे गटारी अमावशेपासनं तुझी रोज आठवण येते, पण तू पडला कामाचा माणूस. अहो बसा की, पण तुम्ही नुसतं निरोप धाडला असता तर समधी कामं सोडून छान तुमच्याकडे धावत आलो असतो की. काय करतोयस काय? पुस्तक वाचित बसलो होतो. काय काम आहे का? मळ्यात जायचं आहे. तुला काय काम बेम नाही ना? नाही आजच्याला निवांते. गंगे, अगं झकासपैकी चहा बनव. सोनबा कॉटवर बसत म्हणाला, स्वयंपाक झालाय. चहाच्या ऐवजी जेवणच जा की भाऊजी. अवईने जेवलो असतो, पण आता नाही येळ. लगे मळ्याकडे जायचे. पुन्हा कवा तरी मुद्दाम जेवायलाच येतो. चहा घेतल्यानंतर ते लगेच घराबाहेर पडले. 10 वाजायला आले होते. आकाश स्वच्छ होतं. भन्नाट हवा सुटली होती. शेतातली हिरवीगार पिकं छानपैकी लहरत होती. धरणीमाता लिहिलेल्या या मखमली वस्त्रावरणानं अतिशय विलोभनीय दिसत होती. सोनबानी प्रसन्नपणे 2-3 शीळ घातल्या. बजरंगाला त्याच्या रसिकतेचं कौतुक वाटलं. मनातली वेदना विसरून त्याला म्हणाला, सोनबा, तुझ्यासारखा सुखी समाधानी माणूस सगळ्या करंजावण्यात शोधून पण सापडायचा नाही. सुख समाधान मान्यावर अवलंबून असते बजरंगा. सुखदुःखाचा सारखा लपंडाव चालू नसतो. म्हणून शनी त्याचा लय विचार नाही करायचा. माणसाने कसं हसतमुख राहायला पाहिजे. बजरंगाच्या विहिरीजवळच्या झोपड्यात गुडघ्यात मान घालून चंपा बसली होती. काळजीने काळवंडलेली तिची मुखचर्या बघून सोनबाला आश्चर्य वाटलं. आपल्याकडून काहीतरी गफलत नाही ना झाली. स्वतःलाच प्रश्न विचारत त्याने आत पाय टाकला. ते दोघं चंपासमोर बसले. तिचे डोळे लाल झाले होते. तिने केस विंचरले नव्हते. आंघोळसुद्धा केलेली नव्हती. रात्री जागरण झालेलं दिसत होतं. बरीच आसवं ढळली होती तिने. काय घडलं असावं सोनबाला उलगडा झाला नाही. 2-3 मिनटं कुणीच काही बोललं नाही. ती कोंडी फोडण्यासाठी बजरंगा म्हणाला, सोनबा, अरे तुझा सल्ला घेण्यासाठी आम्ही तुला इथं बोलवून आणले. हो पैलवान, मी तर अडाणी माणूस आहे. माझ्या बुद्धीची धाव उंदरावाने कोपनापतूर. नाहीतरी बी तुझ्या सल्ल्याची आज आम्हाला गरज आहे. चंपा कातर स्वरात म्हणाली, आणि माझा सल्ला चुकीचा ठरला तर? अगं शिकल्या सवरलेल्या शहाण्या माणसाचा सल्ला घ्यायचा असतोय. तुझ्यावर आमचा विश्वास आहे ना. पण अरे बघ सोनबा, तू विचारी आहेस, चाणक्य आहेस, आणि तो मुत्सद्दी पण आहेस. आपण काय घडलंय ते मला कळू तर द्या. सोनबा, हिला दिवस गेल्यात. काय सांगताय? 2-3 दिवस हिच्या घरात तमाशा चालू आहे. किती महिने झाले? 2-2.5 तरी झाले असतील. मग तुम्ही काय ठरवले? आम्हाला अजून कोणताच निर्णय नाही घेता आला. खामगावच्या एखाद्या दवाखान्यात ॲडमिट करून पाडून टाकावं असा माझा विचार आहे. चंपाबाई, तुझी तयारी आहे का याला? मला काही सुचतच नाही आहे. त्यांचा आग्रह चाललाय, पण गर्भ पाडून टाकल्याने प्रश्न मिटणार नाही सोनबा. सोनबा, हिची आई हिला घरात येऊ नको म्हणली. 2-3 वेळा हिला मारहाण पण केली. अहो मग तुम्ही लगीन का नाही करत? तीच तर लय मोठी अडचण आहे ना. हिच्याशी लग्न करायची माझी एका पायावर तयारी आहे, पण सुलभा, हिच्यावरनं मी तिला लय छळलंय. ती आकाश पाताळी एक करेल. जीव द्यायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही. म्हणजे मोठा गहन प्रश्न झालाय. तू मनात आणलं तर हा गहन प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मी काय करायला पाहिजे? सोनबानं त्यांच्याकडे रोखून पाहत बजरंगाला विचारलं. हे बघ, तू सुलभाला विश्वासात घेऊन सांगून पागाव अशी आमची तुला कळकळीची विनंती आहे. तू तिची व्यवस्थित समजूत घालू शकतो. आणि दादा, मी सुलभाबाईच्या अर्ध्या वचनात राहीन. सवतीचा तोरा दाखवणार नाही.
सवती मस्तर बी करणार नाही. तुझ्याकडं त्यांची कसली तक्रार कधीच येऊ देणार नाही. चंपा आसवं ढाळत म्हणाली. मी बघतो प्रयत्न करून. त्यांनी होकार दिला तर ठीकच होईल, पण जर नकार दिला तर मात्र दवाखान्यामध्ये सोनाभाऊ पोटचं पाडण्याकरता मी दवाखान्यात ॲडमिट होणार नाही. मी जीव नाही देणार. मी वाट दिसन तिकडं कुठं बी निघून जाईन. हे बघ चंपाबाई, असा विचार नाही करायचा. येळ आली ना तर थोरल्या भावावाने तुझ्या पाठीशी उभा राहीन. तुझी आई तुला घरामध्ये घेणार नसेल तर 4 दिवस माझ्याकडे येऊन राहा. खचून जायचं काम नाही. काहीतरी मार्ग निघाले बिगर राहत नाही बघ. तुझ्याकडं नाही येता येणार मला. माझ्याकरता तुझ्याहूनच ती आपत नको. करण जाऊन या बाहेर कुठं बी राहायला सांग मला. मग आता असं कर, आता घरी जा. शेवंताच्या कानाव घालून शनी कोळवणला बहिणीकडं जा. सुलभा बहिणी तयार झाली तर आम्ही लगी येतोच तुझ्याकडं. सोनबाचा विचार दोघांनाही पटला. चंपाचं मुखकमल किंचित उजळलं. बजरंगालाही आनंद झाला होता. सोनबाचं वाक्चातुर्य त्याला माहिती होतं. दगडाला पाझर फोडायची किमया त्याला अवगत होती. उगाच त्यांनी त्याच्या सल्ल्याची अपेक्षा केली नव्हती. पैलवान चंपाबाईला 200-400 रुपये द्या बघू. अरे आता माझ्याकडे एवढे नसतील, 100-125 भरतील. द्या, माझ्याकडं किती येते मी बघतो. असं म्हणून त्यांनी कोपरीच्या खिशात हात घातला. 150 रुपये निघाले. ते सगळेच्या सगळे चंपाच्या हातावर ठेवले आणि म्हणाला, हे घे, अनुमान करायचं नाही. गावामध्ये द्यायला जमणार नाही. कोणाच निशंका याय नको. तू बिनगोरजा कोळवणला. त्यांचा निरोप घेऊन ती मधल्या वाटेनं गावाकडे गेली. ती 100-200 पावलं गेल्यावर बजरंगा म्हणाला, सोनबार, प्रश्न खरोखर अवघड आहे. सुलभा तयार होईन असं मला तर काय वाटत नाही. तिचा स्वभाव तुला माहिती. अंगावरनं गाडा गेला तरी होकाच हो करणार नाही ती. पण तुम्ही याला फड्यात अडकायलाच नको होतं. अहो नाही तर असं काही होऊ नये म्हणून शनी उपाय तरी करायला पाहिला होता. एवढ चूक झाली ती उघडत बसण्याचा आता काय अर्थ नाही. सुलभा वहिनीसनी तुम्ही त्रास करणार नाही ना? नाही रे सोनबा, नाही. तिची चूक नसताना बी लय त्रास दिलाय मी तिला. तिला मानानं वागवीन. तिला काय कमी बी पडू देणार नाही. मग मी आता सरळ तुमच्या घराकडे जातो. तुम्ही स्टँडावर थांबून राहा. चंपाबाई कोणच्या गाडीने जाती ते बघा. चला, तू हो पुढं, मी भात खाचराकडे जाऊन येतो. सोनबा गावाकडे जायला निघाला. बजरंगानं फार मोठी कामगिरी त्याच्यावर सोपवली होती. कसलाही लाभ त्याला होणार नव्हता. सामाजिक सेवाभावी कार्य होतं ते. मनाशी विचार करत तो बजरंगाच्या घरी आला. सुलभा अंगणात भांडी घासत होती. सोनबाला आलेलं पाहून ती पदराला हात पुशीत उठली. सोनबाने विचारलं, काय चाललंय वहिनी? काय चालायचं भाऊजी, बाईचं जन्मलंय वाईट हो. कोल्ह्या कुत्र्याच्या जन्माला यावं पण बाईच्या जन्माला येऊ नये. अहो आत्ता या की. येतो, पण तुमच्या हातचा पेशल चहा पाहेल. तिच्या पाठोपाठ आज जा, तो म्हणाला. चांगला मोठा गालास भरून शनी देती. बसा. तुम्ही बी बसा वाईस. तुमच्याबरोबर थोडंसं बोलायचं आहे. लगेच नका करू चहा. काम व्हाण्यावर अवलंबून आहे चहाचं. एवढं अवघड काम आहे वय? मधल्या दारालगत बसत सुलभाने त्याच्याकडे बघत विचारलं. सोपं अवघड आताच नाही सांगता येणार. माझ्याकडून होणार नसलं तर मग पैलवानासनी सांगा. त्यांच्याकडं नाही हो, तुमच्याकडंच काम आहे. मग सांगा. काम होण्यासारखं असेल तर मी काय नाही म्हणणार नाही. काम नाजूक आहे वहिनी. कसलं बी असू द्या हो. आडपाडा न ठेवता बियाला शक सांगा. माझं अजून धुणं पाणी व्हायचंय. चंपाला तिच्या आईने घरातनं बाहेर काढले. सुलभाची वाचच बंद झाली. क्षणार्धात तिला घाम फुटला. येऊ घातलेल्या संकटाची तिला जाणीव झालेली असणार. ती सुन्न होऊन पदरानं घाम पुशीत असताना सोनबाने शांतपणे विचारलं, का गप का झाला वहिनी? आता मी काय बोलणार हो? वहिनी, चंपाला दिवस गेलेत. काय सांगताय भाऊजी? कुणी सांगितलं तुम्हाला? दुसरं कोण सांगणार मला? आबरू चावाट्याव यायची येळ आली. खामगावला एखाद्या दवाखान्यामध्ये जाऊन शाने गर्भ पाडून टाकायचा पैलवानाचा आग्रह चाललाय, पण त्याच गोष्टीला तिचा नकार आहे. ती म्हणते मी कुठं बी जाईल. आबरूचं पार खोबरं करून टाकलं की याने. आता फेडा म्हणावं पापाची फळं. सुलभा रागानं म्हणाली. आता रागा करून शान जमणार नाही वहिनी. धीरानं घेतलं पाहिजे. झालेली चूक आता मोठ्या मनाने आपण निस्तराय पाहिजे. कशी निस्तरणार आहे सा?
माझ्या उरावर बसायला आणणार का तिला? वहिनी शांत व्हा, शांत व्हा, मनाशी निवांतवानी विचार करा. भावकीचा हसू आहे ना गं. अहो स्वारटेची माणसं बाया सावरून आली ना तर गंमत बघत बसन भावकी. सुलभाच्या डोळ्यात पाणी आलं. बराच वेळ ती आसवं ढाळत राहिली. थोडा वेळ तो काही बोलला नाही. मग म्हणाला, वहिनी तुम्हाला काय बी कमी पडणार नाही. तुम्हाला मानाने वागवलं जाईन. दोघांनी बी मला तसं वचन दिलं आहे. दिलेलं वचन मोडता येत नाही वय. असं नाही होणार वहिनी. चंपाबाई तुमच्या अर्ध्या वचनात राहील. बाईचा जन्म वाईट असतो असं मागाशी तुम्हीच म्हणला होता ना. आता तुम्हीच नाही म्हणला तर तिच्यावर कोणची येळ येईल याचा विचार करा. अहो भाऊजी, जवळ ती बाहेर होती तवर कशी तरी मनाची समजूत घालत आले मी. आता तिला घरामध्येच घ्यायचं म्हणजे? हाताच नजरमोर अंधार दिसायला लागला मला. किती श्वासायचं माणसाने तरी? श्वासण्याकरताच आपला जन्म असतोय. आजवर अंधार नव्हता का? पण तुम्ही समजता तेवढी चंपाबाई वाईट नाही. अहो घरी दारी राबाया आणखीन एक माणूस येईन, काम बी करन आणि खाईन बी. तानातानी करत बसू नका. मन मोठं करा. तुम्हासनी कोणी नावं ठेवणार नाही. माझं डोसकं चालणं झालंय. अशा वक्ताला डोकं शांत ठेवायचं असतं. अहो प्रसंग कोणचा आलाय त्याचा तरी विचार करा. समद खरं आहे भाऊजी, पर आता पर बीर काय करत बसू नका. ती पोटूशी नसती ना तर मी तुम्हाला आलोच नसतो. येळ कठीण आहे म्हणून शनी पैलवानच्या वतीने मी तुमचं पाय धरायला आलोय. तुम्ही पुढाकार घेतल्या बिगर लोकांची तोंड बंद नाही होणार. आणि पैलवान कुठे आहेत ते? ते बसलेत स्टँडावर. तुमच्या मोरं यायची त्यांना हिंमत नाही झाली. आणि ती चंपी ती गेली कोळवणला तिच्या बहिणीकडं. सुलभा पुन्हा विचारात पडली. लगोलग निर्णय घेणं तिला शक्य नव्हतं. अनेक प्रश्न भेसूर रूप घेऊन समोर उभे ठाकले होते. ती बोले ना म्हणून मग सोनबानंच विचारलं, आता आणि कसला विचार करताय वहिनी? अहो किती बी विचार केला तरी आता यातनं सुटका होणार आहे का? हे बघा, तुम्ही कसला बी आणमान करू नये असं मला तरी वाटते. व्हकार द्या, मोकळं व्हा. त्यातच तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही नकार दिला तर काय फरक पडणारच नाही. आजचं मरण उद्या ढकललं जाईल इतकंच होईल. कधी न कधी चंपाबाईला घरामध्ये आणायच पाहिजे. चोरटे आळी काय गप राहणार नाही. मग समधी इबरत धुळीला मिळेल, पण जी मानहानी होईल त्याचा पैलवानच्या मनावर विपरीत परिणाम झाल्या बेगर राहणार नाही. आज पतूर त्यांच्या का कोणी तिरक्या नजरेनं पाहिलं नाही. ध्यानात ठेवा, ते कसे असले तरी तुमच्या कुकवाचे धनी आहेत. त्याकरता त्यांचे समधे अपराध पोटामध्ये घाला आणि भय म्हणा वहिनी. सुलभाच्या डोळ्यातनं घळाघळा आसवं व्हायला लागले. तोंड दाबून जणू ती बुक्क्याचा मार खात होती. स्वतःच्या नशिबाला दोष देत आसवांना मुक्तपणे वाट करून देत होती. होकार देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सोनबानी फार भयानक भेसूर चित्र तिच्या पुढे उभं केलं होतं. शेवटी आसवांना आवर घालून तिने कातर स्वरात उत्तर दिलं, ठीक आहे भाऊजी, माझ्या नशिबी सटवीनं जे लिवलं असेल ते घडले बिगर थोडंच राहणार आहे. चंपाला सवत म्हणून आणाया मी तयार आहे. पण तुम्हासनी आत्ताच सांगून ठेवते, ज्या दिवशी या घरामध्ये माझा पान उतारा केला जाईल त्या दिवशी माझा देह मी करंजमाईला अर्पण करून टाकेल. आत्ता मी आखरीचं रडून घेतलंय, आखरीचं. इथून मोर मात्र माझ्या डोळ्यात तुम्हाला आसवं दिसणार नाहीत. तुम्हाला दिसन ते फक्त माझं प्रेत. वहिनी, ती येळ येणार नाही वहिनी. माझ्या विश्वास ठेवा वहिनी. खरं सांगतो, पहिल्या परीस चांगलं दिस तुम्हासनी पागाय मिळतील. सुलभाकडून आश्वासन घेऊन सोनबा तिथनं बाहेर पडला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित बिलंदर ही कादंबरी. हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.